श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? खूप दिवसांनी व्लॉग टाकतेय. थोडा मध्ये आजारी होते मी, त्यामुळे व्लॉग टाकले नाही आणि थोडासा प्रॉब्लेम पण होता, त्यामुळे नाही टाकले व्लॉग. तर आज खूप दिवसांनी व्लॉग टाकते. आणि आता पावसाळा सुरू झालाय, उन्हाळा संपलाय सगळा. मस्त असं वातावरण झालं होतं, ढग वगैरे आलं होतं असं छान असं. आणि ही डोंगराची काळी मैना घेतली होती, तर मग ती खात होतो आम्ही. एक वेगळीच मजा असते नाही, पाऊस सुरू झाल्यावर एक छान वाटतंय वातावरण. म्हणजे काहींना नाही आवडत पावसाचं वातावरण, पण मला आवडतं. सकाळ सकाळ मग पोहे करायचे होते, त्यामुळे मग कांदा वगैरे कट करत होते. कांदा वगैरे कट करून घेतला, टोमॅटो पण कट करून घेतले. त्यामध्ये माझं आणि मम्मीचं बोलणं चालू होतं की स्वामी अगोदर आले की दत्तगुरू. सो माझं म्हणणं असं होतं की पहिले दत्तगुरू आहेत आणि नंतर स्वामी. तर याच्यावर चर्चा चालली होती. ते चर्चा करता करताच मी कांदा कट करून घेतला. राणीचं काम करत होती, मम्मी देवपूजा करत होती. आणि उन्हाळ्यामध्ये कोण कोण कुठे फिरलं, काय फिरलं, कसं फिरलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पावसाळ्यामध्ये कोण कुठे जाणार आहे, कुठे कुठे फिरायला जाणार आहे हे पण मला नक्की सांगा. आणि हे इथे चालू होतं माझं आणि मम्मीचं की स्वामी अगोदर आहेत की दत्तगुरू. तब्येत अजून पण थोडीशी खराबच आहे. तर कांदा कट करून घेतला. कांदा कापायला मला अजिबात नाही आवडत, कारण ते एवढं डोळ्यामध्ये आग होते आणि एवढं डोळ्यातून पाणी निघतं की नंतर असे डोळे चुरचुर करायला लागतात. कोणालाच नाही आवडत, माहिती आहे मला, पण मला खास करून मला अजिबात नाही आवडत. त्यानंतर मग हे कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी कट करून घेतले. ते राणीला देऊन टाकले, कारण राणी पोहे करणार होती. तिला मी कट करून दिले आणि नंतर मग राणीने पोहे करण्यासाठी घेतले. पावसाळ्यामध्ये कोण कुठे कसं कसं फिरणार नक्की कमेंट करून सांगा. पुण्याला कोण जाणार आहे आपलं लवासा सिटी वगैरे असं फिरण्यासाठी ते नक्की सांगा. नगरमध्ये तर एवढं काही नाही, पण आहे जेवढं तेवढं फिरण्याचा प्रयत्न करते. आणि वातावरण बघा एकदम मस्त असं झालं होतं. असे मस्त ढग, वारा सुटला होता, गारगार असं भारी वाटत होतं ना की बस. मला खूप आवडतं असं, एक खूप छान असा गार वारा जेव्हा अंगावर येतो ना तेव्हा असं वेगळंच काहीतरी फील होतं. आणि हे ढग पण असं नुसतं बघत राहावं वाटतं, असं एक छान असं वाटत होतं. आणि आता पावसाळा चालू झाल्याने खूप असं भारी वाटतं पावसात. उन्हाळ्यामध्ये खूप लई झाली, खूप असं कडक ऊन वगैरे, असं खूप गरमी वगैरे. आता मस्त थंड थंड. आणि हे इथे राणी पोहे करत होती, ती तिचं काम करत होती. मग मला खूप बोर होत होतं ॲक्च्युली घरामध्ये, खूपच बोर होत होतं. आणि त्यात आजारी माणूस पडला ना की विचारूच नका, मग एवढं बोर होतं ना की बस. त्यामुळे मी इकडून तिकडे फिरत होते. आणि बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं पण कॅन्सल केलं, कारण वातावरण पावसाचं झालं होतं त्यामुळं. आणि त्यानंतर मग कॅन्सल झाल्यानंतर मग घरीच बसले. आणि मी का माहिती नाही, पण मला सारखं त्या ढगांकडे बघावंसं वाटत होतं. असं वातावरण मला खूप आवडतं असं. आणि मस्त असं पावसात वगैरे भिजण्यासाठी पण खूप आवडतं. तोपर्यंत पोहे तयार झाले होते आणि चहा आणि पोहे आम्ही असे तयार करून झाले आणि मस्तपैकी एन्जॉय केले. चहा पोहे घेतले. तुम्ही पण घ्या, तुम्ही पण खा, टेस्ट करून सांगा मला कसे झाले ते. आणि त्यानंतर आज होता मम्मीचा बर्थडे, त्यामुळे मग दिवसभरात काही व्लॉग नाही केला, कारण मोबाईलची बॅटरी माझ्या नव्हती, लाईट गेलेली होती. आणि हे मग संध्याकाळी डायरेक्ट मम्मीचा बर्थडे होता, ओवाळण वगैरे घेतलं मम्मीला. आणि त्यानंतर मग केक कटिंग वगैरे केली. केक कटिंग झाल्यानंतर मग घरच्या घरीच बर्थडे केला. एवढं काय म्हणजे खास नाही बाहेर वगैरे जाऊन, कारण मम्मीला नाही आवडत सेलिब्रेट बर्थडे वगैरे करायला, पण तरी पण आम्ही केलेला. कारण ती म्हणते काय बर्थडे वगैरे करायचं, मला नाही आवडत म्हणे. तर मग घरच्या घरीच सेलिब्रेट केलेला, घरच्या घरीच सगळं केक कटिंग वगैरे केलेलं. आणि जून महिन्यात कोणाचा बर्थडे असतो कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी
Happy birthday, dear Mama. Happy birthday to you. May God bless you. स्वामी कायम तुझं सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि तुला जे सगळं पाहिजे ते सगळं भेटू दे. अशाच पुढच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.